ही लोकसभेची निवडणूक जिंकलेली आहे। आता देखील या राज्य सरकारने अनेक घोषणा करते, पण तरुणांसाठी रोजगाराच्या कोणत्याही घोषणा केलेल्या नाहीत। महाराष्ट्रामध्ये मागच्या 2 वर्षामध्ये आपण जर पाहिलं असेल उद्योगधंदे सगळे महाराष्ट्राच्या बाहेर राज्यामध्ये गेलेले आहे। आपल्या महाराष्ट्रात जवळजवळ 7.7% बेरोजगारीचा दर आहे, पण बाजूचं राज्य जर पाहिलं आपण गुजरात त्याची 2.4 आहे। कर्नाटक राज्य जर पाहिलं त्या ठिकाणी 3. नागपूरमध्ये आपण पाहतोय सध्या राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचं हे आंदोलन सुरू आहे। कंत्राट भरती विरोधामध्ये आता राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षानं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। मंत्रालयाबाहेर हे आंदोलन सध्या सुरू आहे। तर आपण पाहतोय की राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल मातोरे यांच्या नेतृत्वात हे सध्या आंदोलन नागपूरमध्ये सुरू आहे। तर नागपूरमध्ये आपण पाहतोय सध्या राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडून आता कंत्राट भरती विरोधात सर्व आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि मंत्रालयाच्या बाहेर हे तीव्र असं आंदोलन सुद्धा सुरू आहे। आमच्या प्रतिनिधींकडून आपण या संदर्भात अधिकचे अपडेट घेणार आहोत। आज काँग्रेसने जोरदार आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळते। लेआउटच्या अनेक समस्या असो की शहरातील नागरिकांच्या समस्या असो, या विषयाला धरून जे आहे नागपूर सुधार करण्यामध्ये काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन सुरू आहे। आपण बघू शकतो इथले जे चेअरमॅन आहे, चेअरमॅनच्या दालनामध्ये जे आहे जोरदार पद्धतीने घोषणाबाजी केलेली आहे। विकास ठाकरे जे आहे ते आतमध्ये गेलेले आहेत, त्यासोबत आणखी काही पदाधिकारी आहेत जे बाहेर सुद्धा आहे। मोठ्या संख्येने जे आहे आंदोलन होत आहे, घोषणाबाजी होत आहे। गिरीश भाऊ, काय नेमका विषय आहे, सर्वसामान्य लोकांचा काय विषय आहे? नाही, आपल्याला माहिती आहे की नागपूर शहरामध्ये महानगरपालिका आणि नागपूर सुधाराच्या प्रन्यासच्या माध्यमातून विकास होत असतो, पण गेल्या कित्येक वर्षापर्यंत नागपूरचा विकास खुंटलेला आहे। विशेषतः जे गोरगरिबांचा जे एरिया जो असतो त्या भागामध्ये विकास होत नाही आहे। नागपूर शहरामध्ये 1900चं लेआउट असेल, 772चं लेआउट जो आहे ह्या NITच्या मार्फत विकास होत असतो, परंतु NIT कुठल्याही प्रकारचा विकास करत नाही आहे। RL लेटरच्या बाबतीचा प्रश्न असेल ते प्रलंबित आहे, गुंठीवारीचा प्रश्न प्रलंबित आहे। या सगळ्या मागण्या घेऊन आज आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत। काँग्रेस संतप्त झाली आहे, दालनासमोर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी आंदोलन करते आहे। नक्की जोपर्यंत चेअरमॅन साहेबाची आमची भेट होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आहे। आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबईतील मंत्रालयाच्या बाहेर आपण पाहतोय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्व महत्त्वाचे नेते हे आक्रमक झालेले आहेत।